नमस्कार, एमके न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। कापड बाजार परिसरात शहर वाहतूक शाखा, अहिल्यानगर व महानगरपालिका अतिक्रमण पथकाची विशेष कारवाई। दिनांक 8/4/2026 रोजी अहिल्यानगर शहर वाहतूक शाखा व महानगरपालिका अतिक्रमण पथक यांनी संयुक्त कारवाई करून एमजी रोड कापड बाजार परिसरातील धरती चौक, शहाजी चौक, महावीर कॉर्नर, सर्जेपुरा, तेलीखुंट चौक, नवी पेठ रस्त्यावर वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या दुकानदारांवर तसेच तात्पुरत्या स्टॉलधारक व हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली। सदर कारवाईपूर्वी दिनांक 6/4/2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 102/117 प्रमाणे 38 नोटीस देऊन संबंधितांना सूचना करण्यात आली होती। तरी देखील काही दुकानदारांनी सूचनांचे पालन न करता रस्त्यावर दुकानातील साहित्य मांडून विक्री सुरू ठेवली होती। त्यामुळे कारवाई दरम्यान एकूण 20 दुकानदार व हातगाडी चालकांवर कारवाई करण्यात आली। तसेच 3 हातगाड्या, 5 टेबल, 3 जाहिरात फलक, 5 स्टूल, 3 खुर्ची व 5 लोखंडी स्टॉल जप्त करण्यात आले। तसेच सार्वजनिक रहदारीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे रस्त्यावरती उभे केलेल्या एकूण 33 वाहनांवरती मोटर वाहन कायद्यान्वये दंडात्मक कारवाई करण्यात आलेली आहे। याशिवाय दिनांक 6/4/2026 रोजी महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 102/117 अन्वये नोटीस बजावलेल्यापैकी 4 दुकानदारांना महान्यायालयात हजर करण्यात येऊन महान्यायालयाने प्रत्येकी ₹1000 प्रमाणे एकूण 4000 रुपये दंड वसूल करण्यात आलाय। सदरची कारवाई ही सोमनाथ घारगे, पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, वैभव कलबुर्मे, अप्पर पोलीस अधीक्षक अहिल्यानगर, डॉक्टर दिलीप टिपरसे, उपविभागीय पोलीस अधिकारी अहिल्यानगर शहर विभाग यांच्या आदेशान्वये शहर वाहतूक शाखेचे प्रभारी अधिकारी बाबासाहेब बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली अधीनस्थ पोलीस अधिकारी अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक शामुएल गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक मनसूर सय्यद, रामराव शिरसाट, कोडम, विष्णू खेडकर, बापू उंडे, राठोड तसेच महानगरपालिका अतिक्रमण विभागाचे प्रमुख आदित्य बल्लाळ साहेब, नितीन इंगळे साहेब, अतिक्रमण निर्मूलन विभागाचे कर्मचारी, वॉर्डन यांच्या संयुक्त सहभागातून करण्यात आली। तरी सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की सार्वजनिक रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे जाहिरात फलक, दुकानातील विक्रीचे साहित्य, पुतळे, हातगाडी इत्यादी साहित्य लावून अडथळा निर्माण करू नये व प्रशासनास सहकार्य करावे। प्रतिनिधी महेश कांबळे। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन। मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। सुटीचा आनंद लुटू झाडी हिरवीगार, प्राणी पक्षी कारंजे धबधब्याची धार। ला 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 ला। विरंगुळा विसाव्याचे बेतू क्षण, मौज मजा मस्ती मध्ये रमते मन, निसर्गात नंदनवन साई बन, साई बन। टेन्शन पासून राहू दूर, आनंद घेऊ पुरेपूर। हुरडा पार्टी, वनभोजन या वैशिष्ट्यांसह अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन।